नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे, कमळाऐवजी तुतारीच्या प्रचारावरून दिंडोरी लोकसभेत महायुतीत वॉर रंगले। शिंदे गटाच्या सुहास कांदेंनी भुजबळ हे तुतारीचा प्रचार करत असल्याचा आरोप केलाय, तर भुजबळ समर्थकांचे फोटोही त्यांनी दाखवले आणि यावर भुजबळांनी काय उत्तर दिलं पाहूया हा रिपोर्ट। भुजबळांना मंत्रिपद घ्यायचं असेल तर ते महायुतीमधून मंत्रिपद घ्यायचं आणि काम करायचं असेल तर ते तुतारीचं काम करायचं की आपण आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि कुशल तुतारीचं काम करावं। माझं एवढंच म्हणणं आहे की अगोदरच कांद्याच्या प्रश्नावरून तिथे थोडंसं लोक प्रक्षुब्ध आहेत काय, परत ह्या कांदेमुळे आणखीन नको, म्हणजे दोन दोन कांद्यांचा त्रास जो आहे ह्या आमच्या भारतीताईला व्हायला नको। कांदा प्रश्न दिंडोरी लोकसभेत सर्वात मोठा मुद्दा आहे। त्यात कांदे विरुद्ध भुजबळांमध्ये कोण कुणाचं काम करतंय यावरून वाद रंगलाय। भुजबळ महायुतीत असूनही तुतारीचं काम करत असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदेंनी केलाय। त्यावर आधीच कांद्याचा प्रश्न पेटलेला असताना दुसऱ्या कांदेंनी भाजपची अडचण करू नये असा सल्ला भुजबळांनी दिलाय। बीजेपीचे सागर भाऊ असेल, शिंदे साहेब असेल, गणेशराव शिंदे असेल, सानप साहेब असेल, सागर असेल, यांनी मला वाटतं ही ताईला ही गोष्ट कळवावी, कारण जर भुजबळांना मंत्रिपद घ्यायचं असेल तर ते महायुतीमधून मंत्रिपद घ्यायचं आणि काम करायचं असेल तर ते तुतारीचं काम करायचं। मग तुम्हाला जर एवढा तुतारीचा पुरता असेल तर मी ह्या मेळाव्याच्या निमित्ताने भुजबळांना जाहीर आवाहन करतो की आपण आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि कुशल तुतारीचं काम करावं। अगोदरच कांद्याच्या प्रश्नावरून तिथे थोडंसं लोक प्रक्षुब्ध आहेत काय, परत ह्या कांदेमुळे आणखीन नको, म्हणजे दोन दोन कांद्यांचा त्रास जो आहे ह्या आमच्या भारतीताईला व्हायला नको। बाबा तू तुझं काम कर, आम्ही भारतीताईचं आमचं काम करू काय, तू आमचा विरोधक आहे, आम्ही तुझे विरोधक राहणार आहोत, परंतु खासदारकीची ही निवडणूक आहे, तू तुझ्या पद्धतीनं भारतीताईंना मदत कर, आम्ही आमच्या पद्धतीनं भारतीताईंना महायुतीला मदत करू काय। पण तू मुद्दाम होऊन जे काय चुकीचं हे करतो त्याच्यामुळे तू भारतीताईंना मदत नाही करत आहे, भारतीताईंच्या विरोधातच लोक कसे जातील याच्यासाठी तू प्रयत्न करतोय। मात्र सुहास कांदेंच्या आरोपांनंतर उमेदवार भगरेंसोबत भुजबळांचे निकटवर्तीय विनोद शेलारांचे फोटो व्हायरल झाले। मवियाचे उमेदवार भास्कर भगरे मतदारसंघात प्रचारावेळी त्यांनी भेट घेतल्याचा हा फोटो आहे। नाशिक लोकसभेत भुजबळ इच्छुक होते, मात्र शिंदेंच्या शिवसेनेलाच ती जागा मिळाल्यानंतर भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा होत्या। त्यामुळे पवार शिंदेंचे उमेदवार हेमंत गोडसे भुजबळांच्या भेटीला पोहोचले। त्यानंतर सुहास कांदेंच्या आरोपांनी पुन्हा वाद उभा राहिलाय। सुहास कांदे नांदगाव विधानसभेचे आमदार आहेत, तर भुजबळ शेजारच्या येवला विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात। या आधीपासून दोघेही एकमेकांचे राजकीय वैरी आहेत। दिंडोरी लोकसभेत भाजपच्या भारती पवार विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भास्करराव भगरेंमध्ये लढत होणार आहे। दिंडोरीत नांदगाव, येवला, चांदवड, कळवण, निफाड आणि दिंडोरी हे मतदारसंघ येतात। 2019ला भारती पवारांविरुद्ध राष्ट्रवादीचे धनराज महाले लढले। पवारांना 5,67,470 तर महालेंना 3,68,691 मतं पडली होती। 1,98,789 मतांनी भारती पवारांचा विजय झाला होता। 5 मतदारसंघामध्ये भारती पवारांना लीड होतं, तर महालेंना दिंडोरीत आघाडी मिळाली होती। भास्कर भगरे पेशाने शिक्षक असून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत। कांदा, द्राक्ष या संदर्भात याआधी अनेक आंदोलनही त्यांनी केली। यंदा कांद्याचा प्रश्न महत्त्वाचा बनल्यामुळे भगरेंना संधी दिल्याचं बोललं जात आहे आणि नेमक्या त्याच मुद्द्यावर बोट ठेवत भुजबळांनी शिंदे गटाच्या सुहास कांदेंना उत्तर दिलंय। आमचे नांदगावचे तालुका अध्यक्ष विजय पाटील यांनी एक पत्रक काढलं। त्या पत्रकावर आदरणीय शरद पवार साहेबांचा फोटो आहे, अजितदादांचा फोटोच नाही त्यांच्या लेटर हेडवर, हा तो फोटो आणि हे ते लेटर हेड। मला सांगा हे कोणत्या गटाचे आहेत, हे अजितदादा गटाचे आहेत की हे आदरणीय शरद पवार साहेबांच्या गटाचे आहेत? तुतारीचे जे उमेदवार आहेत आदरणीय भगरे सर यांचा सत्कार करताना आणि श्रीराम शेटेंचा सत्कार करताना तुमचे विनोद शेलार दिसत आहेत। हे कोण आहेत विनोद शेलार? हा बघा श्रीराम शेटेचा सत्कार करताना विनोद शेलार, हे बघा
उमेदवाराचा सत्कार करताना भगरेंचा सत्कार करताना विनोद शेलार. हे जे महेंद्र काले आहेत हे जिल्हा परिषद सदस्य आहेत, हे बनकर आहेत, हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. की हे जर आपल्या गटाचे आहेत, आपण ज्या वेळेस शरद पवारांना सोडून अजितदादांबरोबर गेला त्यावेळेस यांनी सुद्धा आपल्याबरोबर पक्षप्रवेश केला, हे आपल्याबरोबर आले आणि आज हे तुतारीचं काम करतायत. मला भुजबळ साहेबांना हा प्रश्न करायचा आहे, भुजबळ साहेब आपण तुतारीचं काम करताय की कमळाचं काम करतात? तर असं काही नाही आहे. भारतीय ताई बरोबर कालसुद्धा दिवसभर आमचे लोक फिरत होते, काय मीटिंग चालू आहे, सगळं काय व्यवस्थित चालू आहे. पण त्या सुहास कांदेबरोबर आमचे लोक काम करणं शक्य नाही. चंदन पुजाधिकारी, TV9 मराठी, दिंडोरी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.